हार्दिक शुभेच्छा. राजकारणातील परफेक्ट किंगमेकर, पडद्यामागचे सूत्रधार, खानापूर मतदारसंघातील कल्पक नेतृत्व माननीय अमोलदादा अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सुरेश पाटील काका, अध्यक्ष विटा शहर तालुका काँग्रेस कमिटी, पाटील परिवार आणि मित्र परिवार विटा. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा वसा आणि वारसा जपणारे किंगमेकर, पडद्यामागचे सूत्रधार, खानापूर मतदारसंघातील कल्पक नेतृत्व माननीय अमोलदादा बाबर यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय विनोदराव गुळवणी, नगरसेवक, चेअरमन, विटा बँक आणि गुळवणी परिवार विटा. अमोलदादा बाबर यांचा वाढदिवस धूमधडाक्यात, विट्यात जनसागर, शुभेच्छांचा वर्षाव. शांत, संयमी, दमदार नेतृत्व म्हणून परिचित असणारे अमोलदादा बाबर, अनेकांना मदतीचा हात देणारे अमोलदादा यांचा वाढदिवस उत्साहात धूमधडाक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा विटा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर यांचा वाढदिवस आज कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच विटा नगर परिषद परिसरामध्ये तसेच निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. खानापूर विधानसभा मतदारसंघातील विविध गावांसह विटा शहरातून आलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी, युवक आणि नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून अमोलदादांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त दिवसभर विटा शहरात उत्साहाचे वातावरण होते. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून कार्यकर्त्यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यावेळी वृक्षांची लागवड करण्यात आली. अमोलदादा बाबर यांच्याकडे सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासोबतच विटा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी आहे. यामुळे सहकार क्षेत्रातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांशी असलेला त्यांचा संपर्क आणि विटा शहरातील नागरिकांच्या प्रश्नांशी असलेला थेट संबंध, यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले. जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील प्रश्नांशी ते सातत्याने जोडलेले आहेत. तर विटा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून शहराच्या विकास कामांमध्ये आणि नागरिकांच्या प्रश्नांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. याशिवाय सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि युवकांच्या विविध उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. अमोलदादा बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, शेतकरी, युवक आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रत्यक्ष भेटीबरोबरच दूरध्वनी, संदेश आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ही शुभेच्छांचा वर्षाव झाला. तानाजीराव पाटील अध्यक्ष, नगराध्यक्ष काजलताई म्हेत्रे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, सभापती सुवर्णा भोसले, उपसभापती सुहास नाना शिंदे, जिल्हा परिषद सर्व सदस्य, पंचायत समिती सर्व सदस्य, अभिनेता विशाल निकम, दिग्दर्शक महेश लिंबे, उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार योगेश टोंपे, विटा मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, खानापूर मुख्याधिकारी शिवराज डोंगरे, हिंद केसरी पैलवान संतोषाबा वेताळ, अनिल पाटील, संजय मोहिते, पार्श्वनाथ पतसंस्थेचे माजी चेअरमन, संचालक सुनीलभाई शाह, जुमा मस्जिद ट्रस्टचे सेक्रेटरी असफ अली शिकलगार, गजानन गायकवाड, संजय लकडे यांच्यासह मतदारसंघातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत साहेब, मंत्री शंभूराजे देसाई साहेब, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार रोहितदादा पाटील यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, शेतकरी, युवक आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रत्यक्ष भेटीबरोबरच दूरध्वनी, संदेश आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शुभेच्छांचा वर्षाव झाला. बातमी संकलन संजय लकडे व गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा.